नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। चिरनेर येथे पशुसंवर्धन विभागाचा माहिती प्रशिक्षण व जनसंपर्क मेळावा संपन्न। उरण तालुका पशुसंवर्धन विभागातर्फे आज चिरनेर येथे माहिती प्रशिक्षण व जनसंपर्क मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। चिरनेर ग्रामपंचायत सभागृहात आयोजित या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात पशु पक्षी पालक तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते। विविध शासकीय योजना राबवून पशु पक्षी संवर्धनास चालना मिळण्यासाठी अस्कॅड योजनेअंतर्गत विविध योजनांची माहिती शेतकरी वर्गास मिळावी म्हणून उरण तालुका पशुसंवर्धन विभागातर्फे या मेळाव्याचे आयोजन बुधवारी दिनांक 18 मार्च रोजी करण्यात आले होते। यावेळी पशुपालनामध्ये येणाऱ्या समस्या व त्यावरील उपाययोजना तसेच गायी, म्हशी, शेळ्या पालन करताना त्यांचे दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी कोणते खाद्य तसेच औषधे द्यावीत, गायी म्हशींचे व्यंधत्व निवारण त्याचबरोबर गोठ्याचे व्यवस्थापन कसे करावे याची विस्तृत माहिती तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोमनाथ भोजने व उरण तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय सहाय्यक आयुक्त अमोद थेऊरकर यांनी उपस्थित शेतकरी व पशुपालकांना दिली। यावेळी विविध शासकीय योजना कशा राबवायच्या याची माहिती उपस्थितांना देताना शेतकऱ्यांच्या शंकांचेही निरसन करण्यात आले। अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या या मेळाव्यासाठी चिरनेर ग्रामपंचायत सदस्य तथा शेतीनिष्ठ शेतकरी प्रफुल्ल खारपाटील, पोलीस पाटील संजय पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी महेश शिंदे, रमेश चव्हाण, कर्मचारी प्रमोद मोकल, पल्लवी धाटावकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी तसेच पशु पक्षी पालक उपस्थित होते। आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी अनंत नारंगीकर, चिरनेर। कसे होतील त्यांचे आपल्याला तर त्याला मिल्कर्स हँडसेट म्हणतो, ज्याला आपण देवी म्हणतो ना, देवी। तर देवीचा जो आजार आहे तो तुम्ही कशा कशात बघितला, माणसांमध्ये देवी येत होते पूर्वी। आपल्या दंडांवरती, तुमच्या दंडांवरती बघितलं तर देवीची आहे ना डॉलरचा किंतोन। तर हे जे चट्टे आहेत हे देवी आपल्याकडून निर्मूलन झालेलं आहे, बरोबर। पण काऊ पॉक्स म्हणजे देवी कोणाला झाला, गायीची देवी किंवा म्हशीच्या कासेला असणारी जे देवीच्या जे फुटकुळे आहेत, त्या फुटकुळे असताना जर आपल्या पशुपालकांनी त्या ठिकाणी धार काढली तर त्याच कासेच्या